बातमी आता पाहूयात। प्रणित मोरेच्या स्टँड अप कॉमेडी शो मधल्या क्राउड वर्कचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि सोशल मीडियावर डॉक्टर सेजल पवारच्या विरोधात संताप व्यक्त झाला। त्याचं घडलं असं की गुरुग्राम मधील स्टँड अप कॉमेडी शो मध्ये प्रणितने सेजलशी गप्पा मारल्या। यावेळी सेजलनं पोस्टमार्टमचा अनुभव सांगताना वृद्धाच्या मृतदेहाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं। या व्हिडिओनंतर नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त होत असताना किशोरी पेडणेकरही आक्रमक झाल्या। मृतदेहाचा अवमान केल्याप्रकरणी आंदोलन करत गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली। दरम्यान सेजल शिक्षण घेत असलेल्या केईएम हॉस्पिटलकडूनही निलंबनाची कारवाई केली जाण्याची शक्यता आहे। तर हे प्रकरण नेमकं काय आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। तर गुरुग्राम मध्ये प्रणित मोरेचा स्टँड अप कॉमेडी शो होता। त्याचे व्हिडिओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झालेत। क्राउड वर्कच्या वेळी सेजल पवारशी गप्पा मारण्यात आला। तर त्या शो मध्ये प्रणित मोरे ऑडियन्सशी गप्पा मारतो। सेजलने हॉस्पिटलमधला तिचा अनुभव त्या शो मध्ये सांगितला। तर पोस्टमार्टमचा अनुभव सांगताना आक्षेपार्ह वक्तव्य सेजलकडून करण्यात आलंय। वृद्धाच्या मृतदेहाबाबत तिने आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे। व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सेजलकडून माफीनामा सुद्धा देण्यात आलाय। आगावगिरीने सांगितलं गेलं ते जास्त लोकांना आवडलं नाही। प्रोसेस आहे, प्रोसेस केली पाहिजे आणि ती शिकवली गेली पाहिजे। म्हणजे जेव्हा आगावगिरीने एखाद्या डेड बॉडीच्या प्रायव्हेट पार्टबद्दल बोलणं हे सर्वांना अतिशय संवेदनशील विषयावर जेव्हा जोक होतो त्यावेळेला ऑब्जेक्शन वाढतं। I'm very sorry that thing happened and I said the very wrong thing. I'm so sorry about that. मैंने ऐसे कभी intentionally नहीं सोचा था कि मैं वो चीज़ बोलूँगी। It's very bad to see whatever narrative has been said and बस मुझे इतना बोलना था कि शुरुआत में मैंने ये 2 बार बोली थी चीज़ कि आई रिस्पेक्ट दैट, लाइक हम उनका बहुत रिस्पेक्ट करते हैं। तर केईएम मधून काढून टाका किंवा ट्रान्सफर करा अशी मागणी किशोरी पेडणेकरांनी केली आहे। पाहूयात। नाही आम्ही सांगितलं या संस्थेतनं काढून टाका। सतत संस्थेवर बोलणार असेल ट्रान्सफर करा, काढून टाका म्हणजे ट्रान्सफर करा। आम्हाला कोणाचंही नुकसान नाही। मग जर काळजी होती म्हणून सांगितलं ना तिला कॅम्पसच्या बाहेर सोडू नका, तिच्यावर काही कोणी काही अटॅक केला काय केला तर ते बरोबर नाही, ह्याही काळजी आम्ही दाखवली पालक म्हणून। त्यामुळे फक्त ट्रान्सफर करा आणि तंबी द्या आणि रेकॉर्डला टाका। सोशल मीडिया द्वारा एक क्लिप व्हायरल होत आहे जिथे आमची एक स्टुडंटनी एक कॉमेडी शोमध्ये काही आपत्तीजनक अशी टिप्पणी केली आहे मृतदेहाबद्दल। याबद्दल आम्ही फार सेन्सिटिव्ह आहोत। हे आम्ही ऑब्जेक्शनेबल आहे म्हणून 2 मेंबर सिनियर फॅकल्टी मेंबरची आम्ही इन्क्वायरी कमिटी स्थापित केली आहे। पूर्ण 1 तासाचा व्हिडिओ आहे पूर्ण शोचा, ते तपासतील। प्रकरणावर मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी सुद्धा वक्तव्य केलेलं आहे। प्रणित मोरेच्या कॉमेडी शो मधील वादग्रस्त प्रकरणावर मनोरंजनाच्या नावाखाली घृणास्पद वक्तव्य खपवून घेणार नाही, कठोर कारवाई होणार असं महापौर रितू तावडे म्हणाल्यात। ते वादग्रस्त वक्तव्य डॉक्टर सेजल पवारला भोवणार का असा सुद्धा प्रश्न विचारण्यात येतोय।